कसं काय मंडळी, तर आज आपण जाणार आहोत इकडे, मी जिकडे आले तिथे फ्रायडे मार्केट भरतं. सो तिकडे थोडा लाईटनिंग इश्यू असेल. सो फ्रायडे मार्केट भरतं तिकडे आज आपण जाणार आहे, एक्सप्लोअर करणार आहे. सो हा पूर्ण व्हिडिओ त्याच्यासाठी आहे, तर नक्की बघत राहा. काय काय किमतीत काय काय गोष्टी भेटतात आपल्याला. तर आता इथे बघू शकता मंडळी तुम्ही, इथे सुरुवात झालेली आहे बाजाराची. सेक्टर 19 मध्ये आहे हा उलव्याला. दर शुक्रवारी बसतो आणि सगळ्या प्रकारचे गोष्टी इथे भेटतात. भाज्यांपासून फळं, परत चप्पल, कपडे वगैरे सगळे इथे मिळून जातात. इथे बघू शकता तुम्ही, खूप अफोर्डेबल रेटमध्ये आहे. विकली सुद्धा आपण बाजार वगैरे घेऊन जाऊ शकतो. लसूण वगैरे इथे बघू शकता, अगरबत्ती, खूप छोट्या छोट्या, मला तर वाटतं सगळ्याच गोष्टी इथे, कपड्यापासून चपलेपर्यंत सगळ्या गोष्टी भेटतात. इथे बघू शकता टॉप. गाइस बघितलं जसं की खूप अफोर्डेबल रेट्समध्ये आहेत. ते फक्त लाईटनिंगचा इश्यू आहे बाजारामध्ये, तेवढ्या लाईट्स नाही आहेत प्रॉपर. तुम्ही बघत राहा. खूप स्वस्त आहे गाईज, खूप मस्त आणि एकदम अफोर्डेबल्स रेट आहेत. खूप छान छान आहेत, बरेच व्हरायटी, सगळंच भेटतं आहे. ग्रोसरी म्हणजे भाजीपासून सगळं जे काही कपडे वगैरे आहेत, कुर्तीज वगैरे, ते सुद्धा. लाईट्समुळे मला अजिबात ते नाही होते. मी मागूनच बॅक कॅमेऱ्यानेच तुम्हाला पूर्ण बाजार दाखवते. कुर्तीज वगैरे सुद्धा खूप अफोर्डेबल रेट्समध्ये आहेत आणि बाकीचे पण लहान मुलांचे सुद्धा बरेच आहेत. जर आपल्याला घ्यायचं असेल तर, नाहीतर ठीक आहे. म्हणजे कॉट सेट पण आहे, बघू शकता तुम्ही. परत मसाले वगैरे काय काय आहे. फळं आणि भाज्या तर भरपूर आहेत. भाज्यांचे तर स्टॉल भरपूर आहे. इथे साडीज वगैरे आहे, त्याच्या बाजूला गाऊन आहे. साड्या पण खूप छान असतात आणि अफोर्डेबल रेटमध्ये आहेत. थोडंसं सांगतात, पण आपण बार्गेनिंग करून कमी करून घेऊ शकतो. खूप चांगल्या रेटमध्ये सुद्धा पडतं. इथे बघू शकता तुम्ही पार्टीवेअर साड्या, परत इथे गाऊन्स, ब्लाउजेससुद्धा अवेलेबल आहेत बऱ्यापैकी. जर इमर्जन्सी असेल आणि आपण नाही दादर वगैरे मुंबई त्या साईडला जाऊ शकत आहे शॉपिंगला, तर पटकन कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला घ्यायचं असेल तर थोडक्यात चांगलं आहे. ते जेंट्सचं पण आहे, टी शर्ट, शर्ट्स, परत ट्रॅक पॅन्ट्स वगैरे सगळं भेटते. ते ब्लाऊजचं पण आहे, बघू शकता. दोन्ही साईडनी, लेफ्ट राईट दोन्ही साईडनी भरून असतो आणि मध्येच आलेला रस्ता आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडला बाजार असतो हा. दोन्ही साईडला बसतात. इथे बॅगसुद्धा आहे. थोडंसं आतमध्ये आलं की परफेक्ट बामणडोंगरी स्टेशन आहे ना, त्याच्या तुम्हाला समोरच दिसेलच हा बाजार चालू होतो. समोरच्या इथून तिकीट काउंटरच्या समोर गल्ली जाते. भूमिपुत्र, परत स्कूल पण आहे मॉडर्न, आय थिंक तिथेच आज बसतो जवळपास बाजार. कोणालाही विचारलं तर तुम्हाला सांगतील फ्रायडे मार्केट कुठे बसतो. आणि तर शुक्रवारी संध्याकाळीच असतो फक्त हा बाजार. इथे सेट आहेत, कुर्ता सेट वगैरे खूप चांगल्या रेटमध्ये पण होते आणि जेंट्सचे सुद्धा. जर तुम्ही आजूबाजूच्या एरियात कुठे जवळपास असाल तर नक्की येऊन बघा. खूप छान आणि मस्त अफोर्डेबल रेट्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे पडतील. मी पण तर वेळ कधी आली तर मी येतेच या बाजारांना. खरंच खूप चांगला आणि मस्त असतो. त्याच्यानंतर नॉर्मल कॉस्मेटिकच्या गोष्टीसुद्धा भेटतात. आता इथे सगळी भाज्यांची, बांगड्यांची सुद्धा सगळी ही लाईन आहे. आता अगोदर आपण ह्या साईडची बघितले, लहान मुलांचे कपडे वगैरे सगळं. आता हिकडची बघू शकता, चप्पल्स वगैरे खूप छान आणि मस्त आहे. इथून आता डायरेक्ट स्ट्रेट बाहेर जायचं. इथे बघू शकता केमिस्ट आहे कॉर्नरला आणि दर फ्रायडेला असतो हा. मध्ये नव्हता, आता हा फ्रायडे मार्केट आहे. हा स्टेशन जवळ आहे उलव्याला. चलो सेक्टर 19 मध्ये मॉडर्न स्कूल, परत भूमिपुत्र वगैरे आहे. इथून असं सरळ आता चालू होतं. मी तुमच्यासोबत शेअर करतेच काय आहे काय नाही. सगळे कितीला, खूप अफोर्डेबल रेटमध्ये बऱ्याच सगळ्या भाज्यांपासून सगळ्या गोष्टी भेटतात, कपडे, ज्वेलरी वगैरे सगळं. सो चलो आता बघूया. सो येस गाईज, इथे बघू शकता, इथे घेतले आहेत मी लिपस्टिक, हे घेतले आहेत डेली बेसिसवर घालायला कधीतरी, काजळ, या लिप शेड्स, परत एवढे सगळे इयरिंग्स, पिंट, कोम, एवढंच घेतलं आहे गाईज. आणि भाजी वगैरे घेतली, बाकी काही नाही जास्त घेतलं आहे. इयरिंग्स फक्त छान छान आहेत, बघू शकता, मस्त आहे. हे सगळं घेतलं आहे.
तर बघितलं असा होता आजचा शुक्रवारचा बाजार. मी तुम्हाला सगळं दाखवलं कुठे काय काय गोष्टी भेटतात. खूप अफोर्डेबल रेंजमध्ये भेटतात. मी आता ते कानातले वगैरे दाखवलेले ते हार्डली मी 10-10 रुपीजमध्येच घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि लिपशेड फक्त एक घेतला, जर बघू म्हटलं ट्राय करू, 100 रुपीजचा आहे तो. चला